सगळ्यांना नमस्कार। हा खूप सगळ्यांसाठी म्हणजे इथे असलेले सगळे हे सामान्य माणसांचा विषय आहे। एक व्यक्ती येते 98 सालापासून हा विषय सुरुवात झाला। एक व्यक्ती येते, एका व्यक्तीने 4,500 फॅमिलीच्या घरात अशी एक कीड टाकली। त्या किडीमुळे पूर्ण 4,500 फॅमिली बर्बाद झाले। म्हणजे विषय आहे ट्रेडिंग, क्रिप्टो, बिटकॉइन। ह्या नावाखाली लोकांकडून पैसे घेणं, त्यांची जमिनी विकून टाकणं, त्यांचा गोळ विकणं, शेळी पालन, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेणं। आज इथे आजूबाजूला बसलेली जी व्यक्ती आहेत, ह्या प्रत्येक व्यक्ती आत्महत्या करायला चालल्या होत्या। त्या माणसाचं नाव आहे राजेंद्र निर्लेकर। ही व्यक्ती हुपरीमधला आहे आणि ही एकच व्यक्ती इतके वर्ष सगळ्यांना फसवते ट्रेडिंगच्या नावाखाली। आणि मला असं वाटतं की ही जी एक व्यक्ती जी फिरते, मोकाट फिरते, तिला आतमध्ये अटक पण झाली होती, पण ती मला वाटतं 3च दिवस अटक राहिली, त्यानंतर बाहेर आली। ह्यात ती एकटी व्यक्तीच नाही, त्याच्याबरोबर त्याचा भाऊ पण आहे, बायको पण आहे आणि मुलगा पण आहे। आता ह्या विषयातले काही प्रूफ्स मी तुमच्या समोर आणते की जेणेकरून तुम्हालाही कळलं पाहिजे की हा विषय काय आणि कधीपासून चाललाय। ही जी एक त्यांनी कंपन्या ज्या केल्या होत्या, त्या कंपन्या, एक पहिली कंपनी होती त्यांनी केलेली रॉयल टच मध्ये ज्या लोकांनी पैसे दिले, काही चेक्सचे ट्रान्झॅक्शन आहेत, काही लोकांनी त्याचा एक स्टाईल होती की तो पैसा कॅश मध्ये घेत होता, पण काही ठिकाणी काही लोकांनी त्याला चेकही दिलेला आहे। ह्याच्या विरोधात केसही दाखल झालेली आहे, पण त्यावर काहीही कारवाई झालेली नाही आतापर्यंत। मी 2 दिवसापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर होती, तेव्हा ह्या सगळ्यांनी मला येऊन भेटले। मी तिकडे हुपरीच्या पोलीस स्टेशनमध्ये पण गेले आणि मला असं वाटतं पाटील ना, कुठे आहेत ते ज्यांनी केस टाकली होती, कृष्ण पाटील, पाटील आहेत तिथे, त्यांनी ती केस टाकली। ती डिसेंबरमध्ये त्यांनी टाकली होती, पण 3 महिने झाले ती त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही। त्या नवीन 2 महिन्यापूर्वी एक स्त्री आहे जी हैदराबादची आहे, मला वाटतं गुलबर्गा, ती मला भेटली 2 महिन्यापूर्वी। त्या व्यक्तीला तो माणूस भेटतो, त्या स्त्रीला सुद्धा फसवतो, त्याच्या पुरुषाला म्हणजे त्याच्या बायको नवऱ्यालाही फसवतोय। म्हणजे जवळजवळ त्याच्या एका घरातच त्यांनी 1.5 करोडचा फटका लावलाय। ती व्यक्ती मुलीला घेऊन तिथे धरणा धरून बसली होती आणि त्याच्याबद्दलही कारवाई घेतलेली नाहीये। सो मला असं वाटतं की हा सगळा जो प्रकार आहे, जो सर्वसामान्यांच्या घरात घुसला जातोय, ह्याच्याबद्दलचं एक अवेअरनेस होणं गरजेचं आहे। ट्रेंडिंग हा विषय ज्याला कळतो त्यांनी करावा, ज्याला कळत नाही ते लोक फायदा उचलतात असा सर्वसामान्य माणसांचा। सेकंड थिंग, ही जी एकच व्यक्ती आहे राजू, जी इतके वर्ष सगळ्यांना फसवते आणि त्याच्या मागे काहीही कारवाई होत नाहीये, हे दुर्दैव आहे खरं बघायला गेलं तर। आज फक्त कोल्हापूरच नाही तर कर्नाटक, गोवा, बेळगाव, हळूहळू ही व्यक्ती पुढे चालली आहे। सो ह्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे। इथून मी आता चालली एसपींकडे, जेणेकरून ह्याच्या पुढची गोष्ट व्हायला पाहिजे, याची SIT निघाली पाहिजे। प्रूफ आहे त्याच्या परिवाराचा, बालाजीचा, जो त्याचा मुलगा स्वतः ट्रेडिंग करतोय, त्याचं सगळं काही डिटेल्स आमच्याकडे आहेत आणि हे सगळे प्रूफ आम्ही त्यांना देणार आहोत, जेणेकरून ह्याच्यावर ED पण लागली गेली पाहिजे। ED ही फक्त राजकीय व्यक्तींवर झाली नाही पाहिजे, सर्वसामान्यांना फसवणाऱ्या लोकांवर सुद्धा लागली गेली पाहिजे, जेणेकरून पुढे अजून एक कुठली तरी व्यक्ती निर्माण होऊ नये आणि अजून या राजूसारखी माणसं येऊन ही अशा माणसांना फसवली गेली नाही पाहिजेत। हा विषय कुठेतरी थांबला गेला पाहिजे। 98 पासून आतापर्यंत हा विषय चालत चाललाय आणि ती व्यक्ती मुकाट फिरतीये। तिच्या मागे कोण आहे, का फिरतीये, का सर्वसामान्य माणूस असा होरपळलाय, का त्याला कोणी वाली नाहीये का, असला पाहिजे। ED फक्त राजकीय व्यक्तीवर नाही तर अशाही व्यक्तीवर लागली गेली पाहिजे। इथून आम्ही एसपींकडे जाणार आहोत, एसपींकडे डिटेल देणार आहोत आणि ह्याच्या पुढची कारवाई ही खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। राजूला ही शिक्षा झाली पाहिजे। बस तुमचे प्रश्न बोला। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तुमचा, बोला। आता हे तुम्ही बघा ना, आणि कंपन्या फॉर्म केले आहेत, प्रॉपर कंपन्या फॉर्म केल्या त्यांनी। रॉयल टच, प्लाम, OnePlus, 4 कंपन्या वेगवेगळ्या नावाच्या आहेत, डॉल्फिन, 6 कंपन्या त्यांनी स्वतःच्या फॉर्म केल्या आहेत।
आणि सर्वसामान्य काय होतं, एक नॉर्मल दादा, आपण सगळेजण ह्या सगळ्या गोष्टीतून जातो. एखादी व्यक्ती येते, आमच्या कंपनीमध्ये आहे, आम्ही एक इन्व्हेस्टमेंट करा, असं केल्याने असं होईल, आणि त्या माणसामध्ये काय कला असेल की तो एवढी उतरून सगळ्यांकडे पैसे काढून घेतोय. हे म्हणजे हे विश्वास. आता हे दादा देशमाने दादा हे त्यांच्याकडे खूप वर्षापासून काम करतात, ठीक आहे. आता हे काम करत असताना, त्यांच्याबरोबर राहत असताना नाही माहीत होतं की हे पण होते ना रॉयल टचच्या वेळी होतात ना, ह्यांनी आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे जाऊन जेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिली ते घाबरून त्यांना त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही ती स्टेटमेंट अशी देऊ नका. मग त्यांनी सांगितलं आमच्या घरातल्याचा प्रॉब्लेम आहे, पण घरातल्याचा प्रॉब्लेम नव्हता, हा प्रॉब्लेम राजू निर्लेकरचा प्रॉब्लेम होता. म्हणजे ही धमकी देणं, मारहाण करणं, आता ह्याच्यात कोण कोण आहे मला माहित नाही, सामील कोण कोण आहे. आता ही गोष्ट नुसती छोटी नाही, ही गोष्ट खूप मोठी आहे. ही गोष्ट हजारो करोडची आहे. जसे मेहता घोटाळा झाला होता, हर्षद मेहता, तसंच हा घोटाळा आहे. 1000 कोटी आपण बोलतो, 1000 कोटी 2000 कोटी, पण हे कशा पद्धतीने घोटाळे सुरू होतात हे असंच आहे. जी सुरुवातच आहे, ही सुरुवात म्हणजे 98 पासून झालेली आहे. सर्वसामान्य माणूस याच्यात येतो, अडकतो, ऐकतो, बाबा माझे पण 2 पैसे डबल होतील, हे पण चुकीचं आहे, हे पण होता कामा नये. ॲटलिस्ट ह्याच्यामुळे पुढे लोक करताना 10 वेळा विचार करतील की मला ह्याच्यात ट्रेंडिंगमध्ये पैसे टाकायचे की नाही टाकायचे आहेत. आता ही कीड मुंबईत पण फिरतीये, हजारो लोकांकडे फिरते, आणि लोक असं काय झालं, घरी बसल्या बसल्या ट्रेड करून पैसे कमवतात. पण ट्रेड करताना त्याचा अभ्यास तर करा, तुम्हाला त्याचं माहीत असलं पाहिजे की ट्रेडिंग कशा पद्धतीने केलं जातं. मी ह्या ज्या विषयात मी पैसा टाकतो याचा अभ्यास व्हायलाच पाहिजे. गेल्या आठवड्यात तुम्ही त्यानंतर तुमच्या समोरच ते चित्र रंगवले की राजू निर्लेकर बेपत्ता झालाय, तुमच्यावर हत्या झालाय, बेपत्ता केला गेला, काय समोर असून दिसत नाही, काय नक्की आहे? सगळ्यात महत्वाचे पूर्ण ड्रामेबाज फॅमिली. बायको मिळालेली आहे, मुलगा मिळालेला आहे, भाऊ मिळालेला आहे. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलून घेतलं दोघांना मी, आम्हाला काय करा तुम्हाला जे करायचं ते, काहीच होणार नाही. एक म्हणतं तो जेव्हा स्विच ऑन करतो फोन तेव्हा आमच्याशी बोलतो, नंतर बोलतो नाही 2-3 महिन्यापासून ते बाहेरच आहेत, कामाला गेलेत कुठेतरी. अरे काय एका स्टेटमेंटवर फिक्स राहा. जर तुम्ही येताय जाता, मी तर म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये फुटेज बघायला पाहिजे, तो किती वेळा पोलीस स्टेशनमध्ये आला आणि किती वेळा गेलाय. असं कसं उफाट फिरू शकतो जो माणूस इतक्या जणांना फसवतोय, कसा फिरू शकतो? तेच बघायचंय ना, म्हणून तुमची मदत. आता हा आवाज आपला पोचतोय तिकडे. मुख्यमंत्री हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. आज आपण बघितलं गेलं तर राजकारणाचा एक वेगळाच पैलू आपल्याला दिसतो जो आपण कधीच बघितलेला नव्हता. आणि ह्याच्यामध्ये विरोधी नेते फक्त त्यांच्यावर टीका करण्यामध्ये व्यक्त आहेत, बिझी आहेत, आणि इथे ह्यांच्यामध्ये बिझी आहेत. पण आपला मुख्यमंत्री खरंच आपण नशिबान आहेत की तो रस्त्यावर उतरतायत, लोकांच्या सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचतायत. आणि जर सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचा हा विषय जर त्यांच्यापर्यंत मी पोहोचवला तर 100% 101% त्या राजू निर्लेकरला ईडी लागेलच, आणि ह्याच्यातून सगळे जण बाहेर येतील. मागणी करणार ईडीची, मी आता चालली एसपीन करणार, तिथून ईडी साठी अप्लाय करणार. मी तर म्हणते, मी आता तुमच्या इथे सगळ्यांसमोर लाईव्ह आहे, असे जितके लोक असतील ज्यांच्यावर असे सगळे प्रकार घडलेले आहेत त्यांनी पुढाकार घ्या, पुढे या. जसे हे माझ्याकडे आले तसे तुम्ही या, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीला वाचा फुटेल. वाटलं नाही, लोक गेले आहेत सगळेजण. तेच मी म्हणते की 98 पासून पुढे 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 एक टीम वाढत गेली. पहिली वेगळी होती, कुठली कंपनी वेगळी फॉर्म केली, मग दुसरी आली, मग दुसरी गेली, तिसरी फॉर्म झाली. असं करत करत त्याच्यावर 1-2 वेळा कंप्लेंट पण झाल्या, त्याला अटकही झाली, पण तो त्याच्यातून बाहेर निघतो, बाहेर फिरतो. मुलालाही त्याच्यात आहे, मुलालाही त्याला ते ट्रेनिंग दिलेलं आहे बालाजीला, जे तो ट्रेड करतो प्रॉपरली. आणि त्याच्यात त्याला किती करोड रे ICICI बँकमध्ये ट्रान्झॅक्शन आहे त्याचं, 86 करोड रुपये एका बँकेतून ट्रान्झॅक्शन आहे त्यांचं. 138 केसेस आहेत त्याच्यावर, 138 कलमाचे केसेस आहेत त्याच्यावर. हा ओव्हरऑल मला असं वाटतं जवळजवळ 1000 कोटीच्या आसपास असणार, 1000 कोटीच्या आसपास.
म्हणजे इतके आहेत ना, मी म्हटलं ना तुम्हाला की हे सगळे जबाबदार आहेत, यांनी केलेलं आहे. पण आता ह्यांची जी फसवणूक झाली आहे तो ती व्यक्तीच गायब आहे ना, ज्यांनी हे केलेलं आहे, ज्याचं ट्रान्झॅक्शन आहे, ह्यांनी दिलेले पैसे आहेत, त्यांच्याकडनं आलेले पैसे नाहीच आहेत ना. जे काही ट्रान्झॅक्शन आहे समोर असलं पाहिजे होतं ते करत नाही, तो पळतो. त्याचे फोटोज आहेत, पैसे घेताना फोटोज आहेत, त्याचे ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्याची सही केलेली काही आहेत ते पण आहेत, सगळं आहे. त्याचा परिवार इन्व्हॉल्व आहे, त्याचेही आमच्याकडे प्रूफ आहे, सगळं आहे. गरजेचं आहे. नक्की नक्की नक्की. एस्टेडिस्ट का नाही, आपण नाही तर नाही, का नाही मिळणार, नाही मिळालंच पाहिजे. नाहीतर हे आत्महत्या करतील दरवाजात बसून, इतकं तयारीनिशी आलेत ते लोक. खरं सांगते मी तुम्हाला, ते नाही काय नाही देणार. म्हणजे एवढं जीव काय एवढा हलका झाला काय गरिबांचा. म्हणून तर म्हणते ना की ती ईडी लावा ना, SIT त्याच्यावर. कुठून येतात ट्रान्झॅक्शन लावा, की ईडी लावा. कुठून चाललेत पैसे, कुठे जातात, कुठे येतात ते कळले पाहिजेत ना, सगळ्यांना कळू देत. जर ही लोक जर चुकीची आहेत तर ज्या व्यक्तीचं नाव घेतात त्या व्यक्तीला समोर करून त्याच्या घरात कुठून पैसा येतो, कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, कोणाकोणाचं, त्याच्या फॅमिलीची SIT करा. व्यवसाय काय त्याचा, तो काय करतो हे बघायला नको. जर हे चुकलेत मग हे सगळे त्याचं नाव घेत आहेत ना, त्या व्यक्तीला समोर करून त्याच्या फॅमिलीवर लावा की सगळ्या गोष्टी, बघा की काय आहे. हे व्हायला पाहिजे. हे आता नाही थांबलं तर मग आणखीन अजून निर्माण होणार आहेत. आणि अजून माझा मुलगा, तुमचा मुलगा, ह्याचा मुलगा, त्याचा मुलगा आहे त्याच्यात भरकटले, सुरू होणार आहे. बरं, मी तर तिकीट मागितलं नाही, त्यामुळे मी काही ह्या विषयावर टिप्पणी करत नाही. कारण खासदारकीचं तिकीट कोणाला द्यायचं किंवा नाही द्यायचं हे वरिष्ठ बघतात. सो त्यांच्यापर्यंत त्यांनी हे नक्कीच आहे की महिलांना डावललं जातं, महिलांचा विचार केला नाही जात, हे नक्कीच आहे. पण हे तुम्ही बोलताय म्हणून मला बोलायला चान्स मिळतोय. कारण आपण वाट बघतो की वरिष्ठ आपले कधी आपल्याला बोलवतील. आपल्याला सांगितलं जातं की थांबा, तुमची वेळ येणार, तुम्हाला बोलवलं जाईल. त्यामुळे आता हे जे पूर्ण राज्यभरात ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्यामुळे आता फक्त आपके पार 400 पार हा जो त्यांनी हे ठेवलेला आहे टार्गेट, ते त्यांना पूर्ण करायचं आहे. सो लवकरच जे काय असेल, मला वाटतं खासदारकी नाही पण विधानसभा नक्कीच. मला तर एवढं मला माहिती आहे की विशेष जबाबदारी ही पूर्णपणे इकडची पूर्ण महाराष्ट्राचीच दिलेली आहे. पण खास करून कोल्हापूरकडे जास्त लक्ष द्यायला सांगितलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.